लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी आहे एक महत्त्वाचा असं एक अपडेट, तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर सरकारने यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. म्हणजेच यांचा जो काही हप्ता आहे हा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला नाही. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. म्हणजे त्यांना जूनचा हप्ता हा जे काही पात्र महिला असतील त्यांना मिळालेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्याच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. तर यामध्ये काय होणार आहे की जिल्हाधिकाऱ्याकडून या जे काही 26.34 लाख महिला आहे तर यांच्या अर्जाची ही पडताळणी होणार आहे. तर यामध्ये जर त्या पात्र असतील तर त्यांना येणारा जो काही हप्ता आहे आणि राहिलेला जो काही हप्ता आहे हा हप्ता त्यांना रक्षाबंधनाच्या अगोदर मिळण्याची शक्यता आहे. तर जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असे शासनाने सांगितलेले आहे. तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची हे शासन स्तरावरून याचा निर्णय घेण्यात येईल. तर यामध्ये जर आपण पात्र असताल तर आपणास जूनचा हप्ता मिळेल. आपण जर अपात्र ठरताल तर आपणास येणारे जे काही हप्ते आहे हे हप्ते आपले कायमचे बंद करण्यात येतील.